अहो बघा ना, प्रत्येक संकट राजावरती संकट समोरून येत राहिले, पण राजा डगमगला नाही हो. राजा त्याच तातडीने उभा राहिला आणि प्रत्येक संकटा पुढं महाराज मान करून लढत राहिले. अफजल खान नावाचं संकट स्वराज्यावरती आलं. काय नाव? काय नाव? अफजल खान. येताना 40,000चा सैनिक घेऊन आला. किती गुण आला? त्यावेळी शिवाजी महाराजांकडे फक्त सैनिक आहे 10,000. किती सैनिक आहे? त्यावेळी महाराज कुठे? तो अफजल खान मारला त्यावेळी. अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती आला त्यावेळी राजे कुठे होते? कुठल्या गडावरती? प्रतापगड नाही हो. हेच आमच्या पोरांचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आमची पोरं इतिहासच वाचत नाहीत. ज्यावेळी अफजल खान यायला निघाला त्यावेळी राजे प्रतापगडावरती नाहीत, त्यावेळी राजे राजगडावरती आहेत. राजगडावरती काय करतात बरं? तर महाराजांच्या प्रिय पत्नी आणि संभाजी महाराजांच्या मातोश्री, काय नाव त्यांचं? सईबाई साहेब या शेवटच्या घटका मोजत आहेत. सईबाई साहेबांचा मृत्यू जवळ आलाय आणि दुसरा दिवस उजडला. सईबाई साहेबांनी शेवटचा श्वास घेतला. संभाजीराजे लहान आहेत, म्हणतात अगं आई उठ ना गाई, अगं आई संकट आले अफजल खान नावाचा, उठ. सईबाई साहेब उठायला तयार नाहीत. शेवटी अफजल खान आल्याचं पत्र शिवाजीराजांना मिळालं आणि राजे घोड्यावरती बसले. बायको म्हणून फक्त एकच दिवस झाला आणि राजाने जाताना आपल्या पोराकडे बघितलं आणि राजा घोड्यावरती टाच मारून निघाला. आपला पोरगा आईविना पोरखा झाला. आपली प्रिय पत्नी आपल्याला सोडून गेली. राजानं स्वतःचा संसार नाही केला हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संसार केला म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. झाले. राजे प्रतापगडावरती गेले. ते पत्र मिळालं. पत्रात अफजल खानानं असं लिहिलं होतं की शिवाजीराजे जिंदा या मुर्दा. आमच्या बडी बेगम साहेबांनी सांगितले की तुम्हाला पेश करायला. राजाने लगेच पत्र पाठवलं. पत्रात राजे असं नाही लिहित या चौकात तुला धावतो, नाही हो. अफजल खानाला राजाने पत्र लिहिले. पत्रात लिहितात राजे, अफजल खान साहेबा, पाक हरभराच्या झाडावर चढवला त्याला. अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते, कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती या. अफजल खान म्हणला नेमकं भिले वाटते. अफजल खान जायला निघाला. जाताना 40,000चा सैनिक सर करत निघाला, घेऊन प्रतापगडाकडे निघाला. महाराजांनी दुसरी चाल टाकली. महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. का मारला? मोहिमेमध्ये हत्ती एखाद्या सरदाराचा मरावा याचा अर्थ मोहीम निकामी व्हावी याचा संदेश त्यावेळी महाराजांनी दिला आणि अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण केलं. शत्रूला पहिल्यात मनात पराभूत करायचं असतं आणि परत त्याला रणात पराभूत करायचं असतं. ही चाल या गनिमी कावा महाराजांनी वापरला आणि अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण केलं. महाराजांनी तिसरी चाल टाकली. प्रतापगडाकडे येण्याच्या सगळ्या वाटा बंद केल्या. महाराजांनी एकच वाट ठेवली. त्या वाटेचं नाव रणतुंडीचा घाट. काय नाव? रणतुंडी. नावातच रणतुंडी. तोंड रडतच जाते. तिथनं आला. 40,000चा सैनिक घेऊन आला. त्या रणतुंडीच्या घाटातनं वर गेला. जाताना 20,000 सैनिक त्याचं रडून रडून तिथंच मेलं. 10,000 सैनिक घोड्यावरती बसून आणि 10,000 सैनिक 20,000 सैनिक अफजल खानाच्या गडावरती आलं. महाराजांकडे किती सैनिक आहे? 10,000. अफजल खानाचे किती सैनिक उरला? आता पोरांचं गणित चांगलं आहे बरं का. आला अफजल खान आला. प्रतापगडावरती आला. तेव्हा प्रतापगडावरती बखरीमध्ये नोंद आहे की त्यावेळी 650 खोल्या होत्या. महाराज प्रतापगडावरती कुठल्याही खोलीत भेटू शकले असते. हल्ली सगळ्या आमचं इलेक्शन खोलीतच चालतं, पण नाही हो. महाराजांनी शाम्याना बांधला. कुठे बांधला? प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला. का बांधला? कारण स्वराज्याची रीत होती की शत्रू कायम उंबरट्यावरच मारायचा असतो. शाम्याना बांधला. फक्त असं नाही हो, पडदे मारून महाराज नाही थांबले. महाराजांनी शाम्यानाला आत हिरे माणिक मोती लावले. का खर्च केला? कारण अफजल खान आत आला, शाम्यानाच्या आत येऊन बसला. त्यानं ते हिरे माणिक मोती सगळं बघितलं, विसरून गेला नेमकं आपण आलोय कशासाठी. मानसिक खच्चीकरण केलं. महाराजांनी तिसरी चाल टाकली. अफजल खानाचं जेवण जे जात होतं त्याला मांसाहार आवडत होता. महाराजांनी पाक कलाकार सगळे बोलवून घेतले आणि त्याला सांगितलं की याच्या जेवणातली आम्ल पदार्थाची मात्रा कमी करा, एवढी कमी करा, एवढी कमी करा. त्या अफजल खानानं ते अन्न खाल्लं तर त्याचा राग कंट्रोलमध्ये आणला पाहिजे, एवढा बारीक विचार केला आणि तसंच झालं हो. ते अन्न खाल्लं आणि त्याचा राग कंट्रोलमध्ये आणला. महाराजांनी पहिल्यांदा बुद्धीशी खेळले आणि राजे अफजल खानाच्या भेटीला निघाले. इथे एक प्रश्न पडतो. शिवाजीराजांच्या पत्नी मिळून त्यावेळी फक्त 15 दिवस झालेत आणि राजा अफजल खानला भेटायला निघालेत.
त्यावेळी अफजल खानाच्या भेटीला राजे तानाजी मालुसरेंना पाठवू शकले असते. तानाजी मालुसरे एवढं तुम्ही जावात नाही हो. जिथं जिथं संकट आले, छातडावरती आले, तिथं तिथं हा राजा छाती काढून उभा राहिला. म्हणून या राजाला आपण घरामध्ये आज फोटोमध्ये पुसतो. याचं कारण राजे आपल्याला संस्कार तसा देऊन गेलेत. अरे संकट पहिल्यांदा आपण झेलायचं आणि मग इथल्या मावळ्यांच्या पाठीवरती ते द्यायचं. हा संस्कार इथल्या महाराजांनी इथल्या मातीमध्ये पेरलाय. आणि झाला आपला राजा अफजल खानाच्या भेटीला निघाला. राजे पायरी चढत खाली आले. महाराजांनी भेटीची वेळ ठरवली, ते म्हणजे दुपारची 12 का हो, रात्री 7:30 नंतर का नाही, 12च का? याचा अर्थ 12 वाजता ताईनो सूर्य डोक्यावरती असतो. बरोबर आहे का? सूर्य डोक्यावरतीच का हो? कारण अफजल खानाची छावणी खाली आहे आणि महाराज प्रतापगडाच्या वरती आहेत. बरं याचं कारण काय बरं? 12च का? सूर्य डोक्यावरती आलाय. महाराजांनी वरून खाली अफजल खान काय काय करतोय बघायचं म्हटलं शामियानामध्ये, तर महाराजांना सगळं दिसतंय. पण अफजल खानानं महाराज वर काय करतात बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण सरळ त्याच्या डोळ्यात जाते, त्याला वरचं काही दिसत नाही. एवढं बारीक प्लॅनिंग केलंय. झाला राजा निघाला, अफजल खानाच्या भेटीला निघाला. एक एक पायरी चढत निघाला. मृत्यूचं संकट डोळ्यासमोर दिसत होतं, पण राजा थकला नाही. अरे बघा ना, आता बायको मेल्या, आता आपण मेलं, आपल्या पोराबाळांचं काय होईल रे? डोक्यात नाही विचार, डोक्यात एकच विचार, आऊसाहेबांचं स्वराज्य जगलं पाहिजे. राजा पुढे गेल्यावरती एक मावळा भेटला महाराजांना. त्या मावळ्याचं नाव जिवा महाला. जिवा, जिवा राजांचा जिवा, ज्याच्यावरती संपूर्ण राजांचा जीव होता, असा जिवा, नावासारखा जिवा, न्हावी समाजाचा होता. राजे त्याच्यापाशी गेले. जिवाला म्हणले, जिवा ये जिवा, अरे कात्री आहे का रे तुझ्याकडं? राजांना एक विचारलं त्या जिवाला, जिवा तुझ्याकडे कात्री आहे का रे? जीवाला प्रश्न पडला. अफजल खान मारायला चाललेत, तलवार ठेवली असेल की, कात्री कशाला पाहिजे? जीवा, राजे म्हणतात, जीवा कात्री आहे का रे? आहे की, मग काढ बाहेर. जीवाने कात्री बाहेर काढली. राजा म्हणतात, जीवा माझी दाढी बारीक कर, जीवा माझी दाढी बारीक कर, एवढी बारीक कर, एवढी बारीक कर. अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे, एवढं बारीक प्लॅनिंग केले. झाले राजे पुढे गेले. सोबत दुसरा मावळा घेतला, महाराजांचा बॉडीगार्ड, त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ. संभाजी कावजी जो अफजल खानाच्या वजना एवढा होता. ताईनो कुस्तीत पलवान उतरायचं म्हटल्यावर एका वजनी गटातलं पाहिजे. ते तुम्ही आता कोल्हापूरच्या कुस्तीतली माणसं, ते वेद घेते. अफजल खानाच्या वजनाचा सोबत घेतलाय संभाजी कावजी, आणि सोबत जीवा महालाला पण घेतला. काय घेतला जीवा महाला? कारण अफजल खानाकडे सय्यद बंडा, सय्यद बंडा जो उत्कृष्ट दांडपट्टा चालवतो, मग त्याचा दांडपट्टा थोपवायचा असेल तर सोबत घेतलाय जीवा महाला. राजे जायला निघाले, अफजल खानाच्या भेटीला निघाले, आणि एक मागनं मावळा पळत आला. राजांना म्हणला थांबा. राजे थांबले. तो अफजल खानाचा भेटत जायला राजे निघाले. जाताना राजे थांबले. एक ताट आलं. मावळा तो ताट घेऊन आला. त्या ताटात होतं चिलखत आणि ताटात होतं जिरेटोप. राजाने चिलखत घेतलं, अंगामध्ये घातलं, जिरेटोप घेतला, डोक्यावरती घातला, आणि एक दुसरा हेर पळत आला आणि एक हत्यार घेऊन आला आणि राजांच्या समोर धरलं. राजाने ते हत्यार घेतलं आणि बोटामध्ये घातलं, आणि तो मावळा म्हणाला, राज आजपर्यंत असं हत्यार कधीच झालं नाही. राज या हत्याराला एक चांगलं नाव द्या की. आणि राजाने त्या हत्याराला नाव दिलं मराठी वाघांचं हत्यार, त्याचं नाव वाघनख. ते वाघनख घेतलं, महाराजांनी हातामध्ये घातलं, आणि आज ते कदम स्वराज्याचा छत्रपती अफजल खानाच्या भेटीला निघाला. अरे आता शेवटची भेट. माघारी येणं माहिती नव्हतं, मृत्यू तय होता. महाराज आत गेले आणि 12 फुटाचा अफजल खान भाऊ फौलान उभारला होता. राजे आज ते कदम जवळ गेले आणि अफजल खान म्हणाला, ओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. शिवाजीराजे जवळ गेले आणि अफजल खानानं शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं. दादानो, मराठ्यांचा एक नियम आहे, मराठे कधीच पाठीमागून वार करत नाहीत, मराठे कधीच दगा करत नाहीत. पण जर दगा जाणवला तर त्याला याच मातेत गाडल्याशिवाय राहत नाहीत. हा मराठ्यांचा नियम आहे. आणि तसंच झालं. अफजल खानानं आलिंगन दिलं, पहिलं आलिंगन यशस्वी झालं. अफजल खानानं दुसरं आलिंगन दिलं आणि दगा केला. अफजल खानानं कट्यार बाहेर काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला. वारच जाणवला, पण अंगामध्ये घातलं चिलखत, महाराजांचा वार वाचला.
दगेची जाणीव झाली. महाराजांनी हातातलं वाघलेक बाहेर काढलं, अफजल खानाच्या पोटामध्ये खूप बसलं, आत 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 गेलं, कोथळा घेऊन बाहेर गेला. अफजल खान ओरडला, या अल्लाह असं म्हणलं. बरं सय्यद बंडा पुढे आला. सय्यद बंडाने आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडा महाराजांवरती वार करणार. तोपर्यंत महाराजांचा निष्ठावंत मावळा जीवा माला पुढे आला. जीवा मालानं आपला दांडपट्टा काढला आणि सय्यद बंडा दांडपट्टा वार करायच्या अगोदर जीवा मालानं आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंड्याचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास फुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. झाले झाले. राजे बाहेर आले आणि राजाने सैनिक मोजायला चालू केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वा कुठं आहे? कुठं आहे 14वा? मागो होता संभाजी गावजी, हातात अफजल खानाचं मुंडकच घेऊन उभारलेला. राजे म्हणले, संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलं? संभाजी म्हणाला, राज तुम्ही वागणं का कोपसला? म्हणलं मरते का नाही कोणास आणलं का आपण म्हणला येताना. राजे म्हणतात, संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलं? उद्या जर तुमच्या जीवावरती बेतलं असतं तर तुमच्या आईला आम्ही जबाब काय दिला असता? अरे आपल्या मावळ्याबरोबर त्याच्या परिवाराचा विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. झालं. राजे फक्त आता म्हणले नाहीत, आत्ता अफजल खान मारलाय, एवढं टेन्शन आले, जवळच महाबळेश्वर आहे, निवांत फिरायला जाऊ, 10 महिने सुट्टी काढू. आमची पोरं म्हणतात की ताईनो, आत्ता मम्मी 10वीचा पेपर दिला, एवढं टेन्शन आले, कुठं जातो फिरायला 4-5 दिवस मामाच्या गावाला. नाही हो, प्रत्येक क्षण स्वराज्यासाठी, प्रत्येक क्षण इथल्या रयतेसाठी. आपला राजा अफजल खान मारला आणि घोड्यावरती बसला. अरे सूर्य जसा चमकावा तसा माझा राजा घोड्यावरती बसला आणि मागं सैनिक सगळं तयार झालं. अरे कोणीतरी ओरडलं, हर हर महादेव. दुसरं कोणीतरी म्हणालं, अरे छत्रपती शिवाजी महाराज की जयकार घुमली आणि राजा निघाला. राजा सातारा प्रांतामार्गे, वाई प्रांतामार्गे, कर्नाटक प्रांतामार्गे तुमच्या कोल्हापूरला येऊन थांबला. 1 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती भगवा झेंडा फडकवला. हा पन्हाळा, याच पन्हाळ्यावरती झेंडा फडकवला. दादानो, राजांना त्यांच्या वडिलांनी एक झेंडा दिला होता. त्या झेंड्याचा कलर कोणता हो? तुम्ही टोप्या घातल्या दादानो, त्या टोपीचा कलर कोणता हो? महाराजांच्या राज्याचा झेंड्याचा कलर भगवा. भगवा म्हणजे काय हो? आपण म्हणतो भगवा, माझं रक्त भगवा आहे. भगवा म्हणजे काय? भगवा. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्री रामांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाचा. हा भगवा आम्हाला राजाने दिलाय.